हेल्पलाईनमध्ये काय काय देऊ शकतो आपण लोकांना? काय गरजा त्यांच्या पूर्ण करू शकतो? मग माझ्या टीमने ठरवलं, नाही तुमच्याच नावाने हेल्पलाईन चालू करा. अच्छा. मग त्यांनी समाधान परिवर्तन हेल्पलाईन हा माझा टॅग माझी चालू झाली. पण चालू झाली तर ह्याच्यात कार्य काय करायचं? तर कार्य असं ठरलं आमचं, की बाबा ज्या दैनंदिन समस्या असतात, प्रत्येकाच्या घरात दैनंदिन समस्या आहे. त्या समस्या पूर्ण होत नाही. लोकप्रतिनिधींच्या दारात जाऊन त्यांना 4-4 वेळा जाऊन उभं राहावं लागतं. तिथं 2-2, 3-3 तास थांबा, तरी पण तो प्रतिनिधी त्यांना भेटतो, ना भेटतो, काय माहीत नाही. त्यांची समस्या सुटत नाही. दुसरी गोष्ट, ते प्रशासनाच्या दारी जातात. महानगरपालिकेत जा, क्षेत्रीय कार्यालयात जा. तिथं तासनतास थांब. त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. मग आपण काय करू? सगळ्यांनी मिळून एकच ठरवलं, की आपण लोकांच्या दारात जाऊ. लोकांना आपला फोन नंबर देऊ. मग त्यावेळेस आम्ही परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही एक फोन फोन चालू केला. बरं. प्रत्येकाला 91 45 76 18 18 हा नंबर आहे आमचा. बरं. तर हा नंबर प्रत्येकाला त्याच्या घरावर स्टिकर लावणं किंवा त्या भागामध्ये मी बॅनर लावलं. सगळ्यांना त्या लोकांना घरी जाऊन सांगितलं, आमच्या टीमने मी, की बाबा तुम्हाला काही समस्या वाटली, तर ह्याच्यावर आम्हाला एक फोन करा. आम्ही तुमची समस्या दूर करू. सुरुवातीला आम्हाला 2, 3, 4 असे कॉल यायला लागले. पण जसे-जसे आम्ही समस्या सोडवत गेलो, आमचं एकच ध्येय आहे. आम्हाला फोन आला, की तिथून पुढच्या अर्ध्या तासाच्या आत त्या माणसाच्या घरी जाणं. त्याला विचारणं, की तुझी समस्या काय आहे? मग कुणाची ड्रेनेजची समस्या असते, कुणी पाण्याची समस्या असते, कुणाची बाबा लाईटची समस्या असते, कुणाची अ, झाड का झाडाच्या फांद्या तोडून द्या, कुठं का मोकाट जनावरं आहेत, की ते चावा घेतात किंवा काय आहे. ह्या सगळ्या गोष्टीतनं लोकांच्या समस्या ज्या आणि आणि ज्या काही येतील, त्या समस्या सोडायच्या. कुणाच्या इथं बाबा ड्रेनेजचे झाकण तुटलेलं आहे, कुणाला बाबा पाण्याची लाईन फुटलेली आहे मध्ये रस्त्याच्या मध्ये किंवा ते रोड नाहीये, जायला यायला रस्ता नाहीये. तर ह्या काय-काय ज्या काही समस्या येतील त्या प्रत्येक समस्येचं निवारण करायचं.